दुष्काळासंदर्भातली दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी आता निवडणूक आचारसंहितेचा अडसर निर्माण झालाय आणि त्यामुळेच आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी राज्य सरकारनं निवडणूक आयोगाला केली आहे। राज्याला उन्हाच्या तीव्र झळा बसतात। दुष्काळाचा प्रश्न देखील अतिशय गंभीर बनत चाललाय आणि दुष्काळाच्या या समस्येचा मुकाबला करण्यासाठी अनेक प्रकारची कामं पूर्ण करणं आवश्यक आहे। दुष्काळी उपाययोजना आणि गाव पातळीवरची कामं यांना सुद्धा मंजुरी मिळण्याची गरज असताना आचारसंहिता यासाठी आडवी येते आणि त्यामुळेच राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्राद्वारे विनंती केली आहे। दरम्यान आपण पाहतोय राज्यावर सध्या दुष्काळाचं हे संकट घुंगावतंय। राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे। मुंबईतल्या धरणांमधला पाणीसाठा हा 10% पोहोचलाय, तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा दुष्काळाची परिस्थिती अतिशय भीषण आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 26 धरणांमध्ये 47% इतकाच पाणीसाठा आहे। संभाजीनगरमधली परिस्थिती तर बघता स्वतः मुख्यमंत्री आज शहराच्या दौऱ्यावर आहेत। दुपारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पाणी टंचाईच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी बैठक होणार आहे।